राजकारणात खुर्ची टिकवणं जितकं कठीण असतं, तितकं ती परत मिळवणं त्याहून कठीण. याचा प्रत्यय कदाचित उद्धव ठाकरे यांना आला असावा. कारण 2026च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषदेतील 9 सदस्य निवृत्त होत आहेत. त्यापैकी एक नाव आहे उद्धव ठाकरे यांचं. लॉकडाऊनमध्ये मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी विधान परिषदेची बिनविरोध निवडणूक घडवून उद्धव ठाकरे आमदार झाले आणि मुख्यमंत्री पदावरून पायउतार होताना त्यांनी विधान परिषदेच्या आमदारकीच्या राजीनाम्याचीही घोषणा केली होती. अर्थात ती हवेतच विरली आणि विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहातील उबाठाचे विरोधी पक्षनेतेपद कायम राहावे यासाठी ते आमदारकीला चिकटून राहिले आणि आता पुन्हा एकदा विधान परिषदेवर वर्णी लागावी यासाठी आग्रही दिसत आहेत. पण संख्याबळानुसार मवियाच्या वाट्याला एकच जागा असल्याने त्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. मुख्यमंत्री पदासाठी भाजपशी युती तोडणाऱ्या उद्धव ठाकरेंची यावेळी विधान परिषदेची आमदारकी टिकवण्यासाठी धडपड सुरू आहे. मग उद्धव ठाकरे आता आमदार राहणार की फक्त नामदार उरणार याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगते. नमस्कार, मी विहंग ठाकूर. उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाणार का आणि काँग्रेस आपल्या वाट्याची विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरेंना देणार का? शरद पवारांची राष्ट्रवादी आडकाठी घालणार का? की 2020च्या विधान परिषद निवडणुकीत अधिकची जागा नाकारणाऱ्या उद्धव ठाकरेंना काँग्रेस घरी बसवणार की विधान परिषदेच्या निवडणूक लागेपर्यंत ती रस्सीखेच सुरू राहणार? यामागचं राजकारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक मोठं नाव म्हणजे उद्धव ठाकरे. त्यांची मुख्यमंत्री ते आमदार होण्याची कहाणी ही रंजक आहे. अगदी कथा कादंबरीत लिहावी अशीच. असो, पण त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही निवडणूक लढवली नाही किंवा सत्तेतलं पदही घेतलं नाही. याच राजकीय पुण्याईमुळे 2019च्या आधी ठाकरे परिवाराचा राजकीय दबदबा राहिला. पण 2019 साली वरळीतून आदित्य ठाकरे आमदार झाले आणि संसदीय राजकारणात ठाकरे परिवाराची एंट्री झाली. तसे भाजपशी गाडीमोड घेत भव्यासोबत जात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि सत्तेच्या सारीपाटात सहभागी झाले. पण कोविडमुळे लॉकडाऊन लागला आणि मुख्यमंत्री पद टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंना 6 महिन्याच्या आत विधिमंडळाच्या कोणत्याही एका सभागृहाचं सदस्य होणं गरजेचं होतं. कोविडमुळे विधानसभा पोटनिवडणूक शक्य नव्हती आणि कोविडमधील महामारीच्या नियमांमुळे विधान परिषद निवडणूक कधी घ्यायची हा अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाला होता. म्हणूनच की काय निवडणुकीऐवजी राज्यपाल कोट्यातील 12 नामनिर्देशित सदस्यांपैकी आमदार होण्याचा घाट उद्धव ठाकरेंनी घातला होता. पण तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी त्यासाठी तयार नव्हते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्याने विधान परिषदेवर नामनियुक्त आमदार होणं योग्य राहणार नाही असं राज्यपालांचं मत होतं. मग उद्धव यांनी मार्ग काढण्यासाठी भाजप श्रेष्ठींना फोन लावला. दिल्लीतील भाजप कृपेमुळे उद्धव ठाकरे यांचा आमदारकीचा मार्ग सुकर झाला अशी यावेळी चर्चा होती. कारण विधान परिषदेच्या 9 जागांच्या निवडणुकीसाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आणि त्यानंतर कोविड काळातही महाराष्ट्रातील विधान परिषदेची निवडणूक लागली. पण पेच इथेच संपला नाही. बिनविरोध निवडणुकीला काँग्रेसचा विरोध होता. कारण 9 पैकी 4 जागा भाजपला मिळणार होत्या तर मवियाच्या वाट्याला 5 जागा येणार होत्या. त्यापैकी 2 जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसला 2 जागा तर काँग्रेसला फक्त एकच जागा मिळाली आणि काँग्रेसने 2 जागांचा हट्ट धरत 10 उमेदवार उतरवण्याची मागणी केली. पण उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्याची धमकी दिल्याने काँग्रेसने त्यावेळी माघार घेतली होती. आता 2026 साली हाच हिशोब चुकता करण्याची संधी काँग्रेसकडे आहे. पण काँग्रेस उद्धव ठाकरेंना नाराज करणार का हा खरा प्रश्न आहे. त्यात राज्यसभेची खासदारकी मवियाने शरद पवारांना दिली. तिथे उबाटाला विधान परिषदेची संधी मिळावी अशी अपेक्षा आहे. मात्र आता 2026 मध्ये चित्र पूर्णपणे बदललंय. आता सगळा खेळ आहे तो आकड्यांचा. विधान परिषदेच्या 9 जागा रिक्त होत आहेत आणि एका जागेसाठी किमान 29 मतांची गरज आहे. या गणितात भाजप आरामात 5 जागांवर पोहोचतो. शिंदे गटाला 2 जागा मिळत आहेत. अजित पवार गटाला 1 जागा मिळू शकते आणि मवियासाठी उरते ती फक्त 1 जागा. हीच एकमेव संधी महाविकास आघाडीकडे आहे आणि याच एका विधान परिषदेच्या जागेसाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरू शकतात. मवियाकडे 46 पेक्षा अधिक मत आहेत. पण इथेच खरा ट्विस्ट आहे. ही निवडणूक फक्त आकड्यांची नाही तर मवियातील विश्वास, एकजूट आणि रणनीतीची खरी परीक्षा असणार आहे. आता दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे विधान परिषदेतील कामगिरी. उद्धव ठाकरे यांनी सभागृहात किती प्रश्न विचारले, किती चर्चांमध्ये भाग घेतला
आणि सभागृहात किती वेळा उपस्थित राहिले यावरूनच त्यांच्या सक्रियतेवर त्यांचे विरोधक नेहमीच टीका करतात. विरोधकांचा आरोप आहे की ते फारसे सक्रिय नव्हते, अधिवेशनात मर्यादित उपस्थिती आणि मीडिया समोर जाऊन फक्त काही वक्तव्य करतात एवढंच. पण राजकारणात फक्त संख्याबळाला महत्व असतं. जर बबिया त्यांच्या पाठीशी उभी राहिली तर पुन्हा आमदार होण्याची संधी उद्धव ठाकरेंना मिळणार यात शंका नाही. तर उद्धव ठाकरे विधान परिषदेचे पुन्हा आमदार होणार का, की फक्त नामदारच राहणार? तुमचं मत कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.